विचारण्यासाठी ते जाब विचारतील. ओमराजे निंबाळकरांचं तुम्ही नाव घेतलं, ते त्यांचं नाव घेतलंय. ओमराजे निंबाळकर हे निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंचे पण ओळखले जायचे. काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहे. जे ओमराजे अगदी 12 वाजता जनतेची कॉल उचलायचे ते आता माझा कॉल कधी घेतला नाही बरं का ओमराजेंनी. हा पुढे आता ते नॉट रिचेबल आहे. म्हणजे ओमराजे निंबाळकर दिल्लीला, कारण ते बऱ्याच जणांना असं सांगतात की मी अजूनही पुण्यात आहे, मी अजूनही पुण्यात आहे. पण समजायचं काय नेमकं, हा संभ्रम काय आहे? मी ओमराजे निंबाळकरांना सकाळपासून फोन करण्याचा प्रयत्न करते. ओमराजेंना मी फोन केला पण माझा फोन उचलला गेला नाही. ओमराजेंच्या सोबत त्यांच्या धाकट्या भावाप्रमाणे सावलीप्रमाणे सोबत असणारे कैलासदादा पाटील यांना मी फोन केला होता. मी त्यांच्याशी सकाळी बोलले. मला कैलासदादांनी सांगितलं ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी काय देऊ शकतो, मी फक्त माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातली संदिग्धता काय ती बरीचशी बोलकी आहे. याच्या उत्तर जर असं वाटत असेल की नाही मी नाहीये त्यापैकी मी नाहीये तर गट स्थापन करायला किमान 6 लोक लागतात. मग ते 6 कोण आहेत? गट स्थापन झाला हा दावा कुठून येतो? नाही, प्रश्न असा आहे ना की जर नाहीये तर समोर येऊन का सांगत नाही? माझा प्रश्न तोच होता. नाही ते समोर येऊन का